आपल्या आयुष्यातलं दुःख ते कायमचं संपवता येऊ शकतं का? हा प्रश्न काही आजचा नाहीये. हजारो वर्षांपासून माणसे याचं उत्तर शोधतायत. तर आज आपण एका जुन्या गोष्टीतून याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. एक असं उत्तर जे स्वतः गौतम बुद्धांनी दिलं होतं. आणि गंमत म्हणजे अगदी हाच प्रश्न एका माणसाने थेट गौतम बुद्धांना विचारला होता. तो पण आपल्या सगळ्यांसारखाच मनःशांतीच्या शोधात होता. चला तर मग बघूया काय झालं पुढे. बुद्धाने त्याच्या प्रश्नाचं, त्याच्या दुःखाचं निवारण कसं केलं. तर हा एक सार्वत्रिक प्रश्न आहे. म्हणजे कसं की कथेची सुरुवातच मुळी अशा प्रश्नानं होते जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच. खरं तर हा शोध फक्त त्या एका माणसाचा नाहीये, तो आपल्या सगळ्यांच्याच आतल्या प्रवासाचं एक प्रतीक आहे. जरा कल्पना करा, एक माणूस आहे. तो खूप आशेने बुद्धांकडे येतो. अगदी व्याकुळ होऊन त्यांना विचारतो, भगवान, मला माझ्या सगळ्या दुःखांचा अंत करण्यासाठी फक्त एक खात्रीचा मार्ग सांगा. त्याला हवं होतं एक साधं, सरळ उत्तर. काहीतरी असं जे त्याचं आयुष्यच बदलून टाकेल. पण बुद्ध काही त्याला असं तयार उत्तर देत नाहीत. उलटं ते काय करतात, ते त्यालाच काही प्रश्न विचारायला लागतात, जेणेकरून तो स्वतःच उत्तरापर्यंत पोहोचेल. ही त्यांची खास पद्धत होती शिकवण्याची. म्हणजे नुसतं प्रवचन देण्यापेक्षा समोरच्याला स्वतःच्या आत बघायला लावायचं. आणि मग सुरू होते बुद्धांची विचारपूस. इथून कथेचा दुसरा भाग सुरू होतो, जिथे बुद्ध त्या माणसाच्या अगदी मनातलं ओळखायला लागतात. त्यांचे प्रश्न ऐकायला खूप साधे होते, पण ते इतके मार्मिक होते की थेट दुःखाच्या मुळालाच हात घालत होते. बुद्धाने त्याच्यासमोर 3 वेगवेगळ्या सिच्युएशन्स ठेवल्या. ते विचारतात, पहिलं, जर तुझ्या मुलाचा मृत्यू झाला तर तुला कसं वाटेल? दुसरं, जर तुझ्या नोकराचा मृत्यू झाला तर? आणि तिसरं, जर तुझ्या गल्लीतल्या एखाद्या भटक्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर? आणि त्या माणसाची उत्तरं ती खूप काही सांगून जातात. मुलाच्या बाबतीत तो म्हणतो, माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, कारण तो माझा मुलगा आहे. नोकराच्या बाबतीत तो म्हणतो, वाईट वाटेल, पण शेवटी तो फक्त एक नोकर आहे. आणि भटक्या कुत्र्याबद्दल, मला काही वाटणार नाही. आता बघा, या तिन्ही उत्तरामध्ये तो एक शब्द, माझा, किती मोठा भावनिक फरक निर्माण करतोय. आणि हेच या कथेचं खरं रहस्य आहे. आणि मग याच मुद्द्यावर बुद्ध त्या माणसाला त्याच्या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायला सुरुवात करतात. पण ते थेट नाही, तर एका सुंदर रूपकातून, एका वाळूच्या किल्ल्याच्या गोष्टीतून. बुद्ध त्याला सांगतात, कल्पना कर एका लहान मुलाची, जो समुद्रकिनारी खेळण्यात अगदी रमून गेला आहे. हे इतकं साधं वाटणारं उदाहरण त्या माणसाच्या मनातल्या गुंतागुंतीच्या भावनांवर आणि दुःखावर एकदम अचूक बोट ठेवतं. ते बघा, होतं काय, ते लहान मूल खूप उत्साहाने वाळूचा एक छानसा किल्ला बनवतं. त्याला पूर्णपणे माहिती आहे की हा किल्ला तात्पुरता आहे, तरीही त्याचा खेळण्याचा आनंद जरासुद्धा कमी होत नाही. आणि मग समुद्राची एक लाट येते आणि तो किल्ला पूर्णपणे वाहून जातो. पण ते मूल, ते रडत नाही, त्याला अजिबात दुःख होत नाही. आणि हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. एवढी मेहनत करून बनवलेला किल्ला डोळ्यादेखत वाहून गेला, तरी ते मूल शांत का आहे? त्याला वाईट का नाही वाटत? याचं उत्तर अगदी सोपं आहे, पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. कारण त्या मुलाने कधीच असं मानलं नव्हतं की तो किल्ला माझा आहे आणि तो कायम टिकला पाहिजे. नाही, त्याने फक्त तो बनवण्याचा आनंद घेतला आणि तो तात्पुरता आहे हे सत्य अगदी सहज स्वीकारलं. आणि याच साध्या गोष्टीतून बुद्ध दुःखाचं मूळ काय आहे ते दाखवून देतात. ही शिकवण फक्त त्या एका माणसापुरती नव्हती, ती आपल्या सगळ्यांसाठी आहे. यालाच बौद्ध तत्वज्ञानामध्ये आसक्ती किंवा अटॅचमेंट असं म्हणतात. एक गोष्ट लक्षात घ्या, आसक्ती म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम म्हणजे दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशी इच्छा असणं. पण आसक्ती म्हणजे हे माझं आहे या भावनेला, या मालकी हक्काला घट्ट धरून बसणं. बरोबर? तसंच जसं त्या माणसाला आपल्या मुलाबद्दल वाटत होतं, पण नोकर किंवा त्या कुत्र्याबद्दल नाही. आणि मग बुद्ध ते वाक्य बोलतात जे या संपूर्ण कथेचं सार आहे. ते म्हणतात, ज्या क्षणी आपण एखाद्या गोष्टीला माझं म्हणतो, तिथूनच दुःखाचा जन्म होतो. विचार करा किती खोल सत्य आहे हे. म्हणजे दुःखाचं मूळ, ते बीज, त्या माझेपणाच्या भावनेतच लपलेलं आहे. म्हणजे बघा, एका बाजूला आहे त्या माणसाचा मुलगा. त्याच्यावर असलेलं प्रेम, माझा, या भावनेमुळे आसक्तीमध्ये बदललंय. आणि म्हणूनच त्याला गमावण्याच्या नुसत्या कल्पनेने सुद्धा प्रचंड वेदना होतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे तो वाळूचा किल्ला. तो तात्पुरता आहे हे सत्य स्वीकारल्यामुळे तो नष्ट झाल्यावरही कोणतीही वेदना होत नाही.
ठीक आहे. मग या सगळ्या प्राचीन ज्ञानाचा आपण आपल्या आजच्या आयुष्यात कसा वापर करायचा? चला, आता समारोपात या कथेमागचा जो व्यावहारिक बोध आहे तो समजून घेऊया. तर या सगळ्याचं सार काय? दुःख कमी करण्याचा खरा मार्ग म्हणजे अनित्यता स्वीकारणं. सोप्या भाषेत सांगायचे तर आयुष्यातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक नातं, अगदी प्रत्येक क्षण हा बदलणारा आहे, तात्पुरता आहे, हे मनापासून समजून घेणं. आणि लक्षात ठेवा, हा वास्तवाचा स्वीकार आहे, ही कमजोरी नाही. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न, जो ही कथा आपल्या सगळ्यांसाठी मागे सोडून जाते. जरा विचार करा, आपल्या स्वतःच्या आयुष्यात असे कोणते वाळूचे किल्ले आहेत ज्यांना आपण माझं म्हणून इतकं घट्ट पकडून ठेवलंय की ते बदलतील किंवा नष्ट होतील या भीतीनेच आपल्याला दुःख होतंय?